नमस्कार. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. धम्म म्हणजे नेमकं काय हो? जीवन पवित्र राखणे म्हणजेच धम्म. धम्माची शिकवण 3 भागामध्ये केलेली आहे. त्यामध्ये प्रज्ञा, शील आणि करुणा. प्रज्ञा, बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. हा भेद म्हणजे ज्ञान आणि सुज्ञता यामधील भेद आहे. शील, शील हा आरंभी बिंदू आहे. शील हे शरणस्थल आहे. शील हे सर्व कुशलांची जननी आहे. सर्व उत्तम अवस्थान शील ही सर्वोत्तम अवस्था होय. म्हणून आपले शील शुद्ध असावे. प्रज्ञा, प्रज्ञा हा विचार होय. सम्यक विचार करणे म्हणजे प्रज्ञा. शील हा आचार धर्म होय. सम्यक आचरण म्हणजे शील. थोडक्यात काय तर प्रज्ञा म्हणजे निर्मल बुद्धी आणि करुणा म्हटलं तर करुणा म्हणजे प्रेम. कारण करुणेशिवाय समाज जिवंतच राहू शकणार नाही. म्हणजेच करुणा म्हणजेच प्रेम. आणि म्हणूनच 1956 ला दसऱ्याच्या दिनी डॉक्टर आंबेडकरांनी गौतम बुद्धाच्या धम्माची शिकवण लक्षात घेऊन आपल्या अनेक अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशा या दसऱ्याच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा.